हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की जे LHVचे ट्रेनिंग जे झालेले आहेत, LHVचे ट्रेनिंग खूप लोकांचे झालेले आहेत. ते LHVचे ट्रेनिंग झालेल्यांना CNEचे जे 75 क्रेडिट पॉईंट्स मिळतात ते कसे मिळतात, त्याची प्रोसिजर काय आहे, तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. खूप लोकांना कन्फ्युजन आहे की कसे ते पॉईंट्स मिळवायचे, कसे MNCला म्हणायचं की आम्हाला क्रेडिट पॉईंट्स कसे मिळेल, कसे संपर्क करायचा, तर ते. आणि दुसरं म्हणजे आयगॉटचे पण ट्रेनिंग झालेले आहेत खूप लोकांचे. आयगॉटचे ते कर्मयोगी जे भारत आहे त्याविषयीचे ट्रेनिंग खूप जणांचे कोर्सेस कंप्लीट झाले आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलवर काही कोर्सेस झालेले आहे, ट्रेनिंग झालेले आहे. तर त्याचे पॉईंट्स कसे मिळवायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर LHV ट्रेनिंगचे क्रेडिट पॉईंट्स कसे भेटतील, स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण इथे बघणार आहे. यामध्ये आपण काय बघू तर LHVचे ट्रेनिंग झालेल्याचे पॉईंट्स, त्यानंतर आयगॉट जे कोर्सेस झाले आहे, खूप लोकांनी 5-5 कोर्सेस कंप्लीट केले आहे ऑनलाईन, त्याचे पॉईंट्स कसे मिळतील. त्यानंतर अदर डिस्ट्रिक्ट लेवलवरचे जे ट्रेनिंग झालेले आहेत आपले, त्याचे कसे मिळतील. त्यासाठी कागदपत्राची लिस्ट काय आहे ते आपण बघणार आहे. स्वतः लिहिलेले अर्ज आणि सर्टिफिकेटची झेरॉक्स. तर तुम्हाला ही ट्रेनिंगचे पॉईंट्स, क्रेडिट पॉईंट्स मिळण्यासाठी सहजासहजी नाही मिळणार आहे. तुम्हाला त्यासाठी MNCला अर्ज करावे लागणार आहे. तो अर्ज मी तुम्हाला पुढे सांगणार की कसा करायचा. त्यानंतर सर्टिफिकेट, जे सर्व तुमचे ट्रेनिंग झाले आहे त्या सर्व ट्रेनिंगचे सर्टिफिकेट तुम्हाला सहपत्रामध्ये लावावं लागणार आहे. आयगॉटच्या ट्रेनिंगचे जे ऑनलाईन सर्टिफिकेट डाउनलोड केली आहे त्याची फोटो कॉपी तुम्हाला लावावं लागणार आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार की अर्ज कसा करायचा MNCला. तर आता आपण अर्ज बघू कसा लिहायचा. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते, हा अर्ज जो आहे हा तुम्हाला एकदा स्वतः नेऊन द्यायचा MNCला, किंवा मग कुणाच्या हाती देऊन तुम्ही पाठवू शकता. ठीक आहे, त्यामुळे ते जास्त इफेक्टिव्ह राहील, त्यांच्यापर्यंत तो लवकरात लवकर पोहोचला पाहिजे. त्यानंतर आता बघू आपण अर्ज. प्रति लिहायचा, प्रति. माननीय प्रबंधक, ठीक आहे, माननीय प्रबंधक, महाराष्ट्र परिषद, मुंबई. त्यानंतर इथे विषय लिहायचा, जो काही आपला ट्रेनिंगचा पॉईंट्स मिळण्याचा जो विषय आहे. जसं मी लिहिते की जिल्हा पातळीवर झालेले व ऑनलाईन आयगॉटच्या ट्रेनिंगचे पॉईंट्स मिळण्याबाबत हा आपला सब्जेक्ट राहील. त्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार लिहायचं आहे. अर्जदारमध्ये तुम्हाला इथे तुमचं नाव लिहायचं आहे, जे काही आहे ते XYZ, ठीक आहे. त्यानंतर लिहायचं इथे माननीय महोदय, अशी स्पेस सोडायची, ठीक आहे. उपरोक्त विषयानुसार सविनय विनंतीपूर्वक अर्ज सादर करते की लिहायचं. त्यानंतर लिहायचं की तुमचे जे ट्रेनिंग झालं आहे, जसं आता आपण LHVच्या ट्रेनिंगसाठी लिहित आहोत, तर इथे लिहायचं की माझे LHVचे ट्रेनिंग झालेले आहेत, ठीक आहे. आता मी इथे लिहिते की माझे LHV ट्रेनिंग. त्यानंतर तुम्ही इथे लिहायचं की आता माझे जे झाले आहेत ते लिहिते मी. स्किल लॅब, त्यानंतर IMNCI पॅलिएटिव्ह केअर,
तसेच आयगॉटचे ऑनलाईन ट्रेनिंग झालेले असून मला त्या सर्व ट्रेनिंगचे क्रेडिट पॉइंट्स देण्यात यावे ही नम्र विनंती. त्यानंतर इथे खाली लिहायचं तुमचा यूजर नेम, UID नंबर जो असतो तुमचा UID नंबर, तो UID नंबर इथं मेन्शन करायचा. त्यानंतर तुमचा यूजर नेम इथे मेन्शन करायचं, MNCचं यूजर नेम, UID नंबर, ठीक आहे. त्यानंतर मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही इथे मेन्शन करू शकता, मोबाईल नंबर, ठीक आहे. सर्व माहिती लिहायची, सोबत लिहायचं. तसेच सोबत सर्टिफिकेट झेरॉक्स जोडत आहे, ठीक आहे. हे झालं. त्यानंतर खाली स्पेस देऊन, आता मी एवढं स्पेस इथे लिहायचं तुम्ही, ठीक आहे. आपले विश्वासू जे काही तुमचं नाव आहे, विश्वासूच्या खाली XYZ जे काही तुमचं नाव आहे ते नाव लिहायचं, ठीक आहे. नाव आणि सही करायची. आणि खाली सहपत्र लिहायचं, सहपत्र असं लिहायचं, डॅश द्यायची आणि ते टाकायचं 1 नंबर. त्यानंतर 1 नंबरला तुम्ही लिहायचं की LHV ट्रेनिंग सर्टिफिकेट फोटो झेरॉक्स कॉपी लिहू शकता, ठीक आहे, झेरॉक्स. त्यानंतर 2 नंबरवर लिहायचं की जे काही आहे तुमचं ट्रेनिंग झालेले सर्व ट्रेनिंगचे इथे नावं लिहायचे, स्किल लॅब झेरॉक्स. त्यानंतर स्किल लॅब सर्टिफिकेट झेरॉक्स, ठीक आहे, सर्टिफिकेट झेरॉक्स. त्यानंतर 3 नंबरवर तुम्ही लिहू शकता जेवढे पण तुमचे ट्रेनिंग झाले आहे त्या सर्व ट्रेनिंग तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहे. ज्यांचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, जे सर्टिफिकेट तुम्ही लावू शकता, ते सर्व सर्टिफिकेट इथे लावायचे. जसं आय गॉट कोर्सेस, आय गॉट 5, ठीक आहे, जेवढे कोर्सेस झाले तेवढे लावून द्यायचे सर्टिफिकेट. आय गॉट कोर्सेस सर्टिफिकेट. आता हे मराठीमध्ये नाही येत आहे. आय गॉट सर्टिफिकेट, आय गॉट कोर्सेस झेरॉक्स, सर्टिफिकेट झेरॉक्स पाहिजे इथे, सर्टिफिकेट झेरॉक्स. त्यानंतर झालं सर्व ट्रेनिंगचं इथे सहपत्र जोडायचं आणि या अर्जासोबत सर्व फोटोकॉपी, त्या सर्व फोटो झेरॉक्स कॉपीवर तुमची सिग्नेचर करायची आणि तो अर्ज मुंबई काउन्सिलला एक तर तुम्ही कोणावर पाठवू शकता, कुरिअर करू शकता किंवा मग तुम्ही MNCला स्वतः नेऊन देऊ शकता. तर मला असं वाटते कुणाकडे जर कोणी राहत असेल मुंबईला, तिथे त्यांना सांगा की तुम्ही असं फोटोकॉपी झेरॉक्स काढून देऊन द्या, अर्ज असा लिहून देऊन द्या म्हणून, किंवा तुम्ही सांगू शकता आणि किंवा स्वतःसुद्धा नेऊन देऊ शकता. तर अशा प्रकारे तो अर्ज आहे जो आपल्याला पॉईंट्स मिळण्यासाठी द्यायचा आहे, लिहायचा आहे. जर तुम्हाला माहिती हेल्पफुल वाटत असेल
तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि ज्यांचे ट्रेनिंग झाले आहे LHVचे आणि ज्यांना क्रेडिट पॉईंट्स पाहिजे आहे, CNEचे 150 पॉईंट करावं लागणार आहे प्रत्येकाला, तर त्यामुळे हे जे एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत जे आपल्याला मिळाले पाहिजे असं वाटते, त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि MNCच्या वेबसाईटवर MNCचा ॲड्रेस दिलेला आहे, तो ॲड्रेससुद्धा मी इथे मेन्शन करते. तर हा बघा, इथे वरती दिलेला आहे महाराष्ट्र परिचर्या परिषद. ईमेलच्या वर थोडं ॲड्रेस म्हणून दिलेला दिसत असेल तुम्हाला. हे बघा इथे हे बघा 5th फ्लोअर, बॉम्बे म्युच्युअल अनेक्स, गनबॉस स्ट्रीट, ऑपोजिट रेसिडेन्सी हॉटेल, अपोजिट ऑफ DN रोड, मुंबई, महाराष्ट्र. हे कुरिअर करण्यासाठी किंवा मग तुम्ही स्वतः तिथे जाल तर त्यासाठी हा ॲड्रेस इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर इतरांना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.